आपण इथे शेपूची गरगटी भाजी बघणार आहोत। तर फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये बारीक लसूण घालायचा आहे चिरून घालण्याऐवजी ठेचून घातला तरी चालेल। आणि शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ते तेलामध्ये घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आणि आपण आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि ही शेपूची भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिट छान शिजवून घ्यायची। मीठ घालायचं आहे चवीनुसार। मीठ घातल्यामुळे शेपूच्या भाजीला कलर हिरवा राहतो। तर हे बघा आपली शेपूची भाजी शिजलेली आहे। मी इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये कालवून याच्यामध्ये घालायचे। पाण्यामध्ये कालवून घातल्यामुळे गाठी होत नाहीत। चवीनुसार लाल तिखट घालायचे आणि हळद घालायची। तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल। भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घालायचा आहे आणि मंद आचेवर भाजी 5 ते 7 मिनिटात शिजून तयार होते। तर भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता। तर कशी वाटली गरगटी शेपूची भाजी? आवडली असेल तर नक्की लाईक करा।